नमस्कार, स्वागत आहे आपल्या शिरशो कॉर्नरमध्ये। आज आपण मस्त अशी खारीसारखे खूप साऱ्या लेयर्सची पुडाची करंजी तयार करणार आहे। तर तुम्ही पाहू शकता करंजीला खूप सारे लेयर्स आलेले आहेत। दिसायला पण अगदी सुंदर दिसते, त्याचबरोबर खायला पण खूप टेस्टी लागते। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 2 वाट्या मैदा घेतलेला आहे। मैदा आपल्याला चांगला व्यवस्थित असा चाळून घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ, 2 मोठे चमचे कडकडीत गरम तेलाचं मोहन टाकून हे चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। त्याचबरोबर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ घट्टसर मळून घ्यायचं आहे। जास्त सैलसर ठेवायचं नाही। तर हे पीठ मळून झालेलं आहे। आता आपण अर्ध्या तासासाठी भिजत ठेवूया। तोपर्यंत आपण सारण तयार करून घेऊया। इथं मी 2 कप सुकं खोबरं घेतलेलं आहे। आता आपल्याला हे मंद गॅसवरती चांगलं हलक्या गुलाबी रंगावरती भाजून घ्यायचं आहे। तर इथं तूप वगैरे टाकायची गरज नाही, हे आपण ड्राय रोस्टच करून घेणार आहे। तर साधारणतः इथे 5 ते 6 मिनटं झालेलं आहेत आणि आपलं खोबरं अगदी हलक्या गुलाबी रंगावरती भाजून तयार झालेलं आहे। त्याचबरोबर अगदी खरपूस असं भाजून घ्यायचं आहे। आता आपण काढून घेऊया। कढईमध्ये 2 चमचे तूप घालून त्याच्यावरती अर्धी वाटी रवा टाकून घ्यायचा आहे आणि आपल्याला हे मंद गॅसवरती रवा चांगला व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे। तर साधारणतः 6 मिनटं झालेले आहेत। आता आपण 1 चमचा खसखस आणि थोडंसं तूप टाकून चांगलं 1 मिनिटभर याला परतून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण बारीक कट करून घेतलेले बदामाचे काप पण टाकून घ्यायचे आहे। त्यामुळे आपण रव्यासोबत ते चांगले व्यवस्थित असे भाजले जातात। तर आता आपण इथं 1 चमचाभर इलायची पावडर टाकून घेऊया, किंवा इलायची पावडर नंतर टाकली तरीही चालेल। आत्ता आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर साधारणतः 7 ते 8 मिनटं झालेले आहेत। तर इथं आपलं रवा चांगला व्यवस्थित असा भाजून तयार झालेला आहे। आता थंड होण्यासाठी ठेवूया। इथं मी भाजून घेतलेलं खोबरं हाताने या पद्धतीने चुरून घेते, किंवा तुम्ही मिक्सरमधून पल्स मोडला थोडं फिरवून घेतलं तरीही चालेल। याच्यामध्ये आपण अर्धी वाटी साखर टाकूया, किंवा साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त जसं तुम्हाला गोड हवं असेल त्याच्यानुसार करू शकता। इथं आपण भाजून घेतलेले रवा, खसखस आणि बदामाचे काप टाकून घेतलेले आहेत। आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। तर बघा इथं मस्त असं हे सारण तयार झालेलं आहे। साठा तयार करून घेऊया। त्यासाठी इथं 2 चमचे तूप घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकून घेऊया। तुम्ही कॉर्नफ्लॉवरऐवजी तांदळाच्या पिठाचा वापर केला तरीही चालेल। आणि साठा आपल्याला जास्त पातळ ठेवायचा नाही, तर तो थोडासा दाटसरच ठेवायचा आहे। त्यामुळे रोल करताना व्यवस्थित असा रोल तयार करता येतो। तर इथं आपलं पीठ चांगलं व्यवस्थित असं भिजलेलं आहे। आत्ता आपण ह्याचे गोळे तयार करून घेऊया। तर आपल्याला सेम आकाराचेच गोळे तयार करून घ्यायचे आहेत। तिथं 4 गोळे तयार झालेले आहेत। तर आता आपण हे लाटून घेऊया। तर आपण ज्या पद्धतीने चपाती लाटतो त्याच पद्धतीने आपल्याला चपातीच्या आकाराचे हे गोळे लाटून घ्यायचे आहेत। तर बघा जास्त पातळ किंवा जास्त जाड पण ठेवलेलं नाहीत, तर व्यवस्थित असं हे लाटून घ्यायचं आहे। सर्व लाटून झाल्यानंतर आपल्याला एक चपाती या पद्धतीने ठेवायची आहे। त्याच्यावरती आपल्याला साठा हा सर्व साईडला स्प्रेड करून घ्यायचा। अगदी व्यवस्थित असा आपल्याला साठा लावून घ्यायचा आहे। साठा जास्त पातळ ठेवायचा नाही, तर थोडासा दाटसरच ठेवायचा आहे। त्याच्यावरती आपल्याला हे दुसरी चपाती या पद्धतीने व्यवस्थित अशी ठेवायची आहे आणि त्याच्यावरती पण आपल्याला साठा लावून घ्यायचा आहे। तर मी सर्व चपात्या या पद्धतीने एकावरती एक ठेवून साठा लावून घेतलेला आहे। तर वरच्या चपातीला पण आपल्याला हा साठा लावून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असं हे आपल्याला रोल करून घ्यायचं आहे। तर अगदी थोडंसं या पद्धतीने फोल्ड करायचं, थोडंसं दाबून घ्यायचं, त्यामुळे त्याचे जे पदर आहेत ते व्यवस्थित असे राहतात। तर बघा इथं आपण हे कट करून घेऊया। तर सेम आकारामध्येच आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे। आत्ता आपण ह्याच्यातील एक गोळा घेऊया आणि आपल्याला तो या पद्धतीने दाबून घ्यायचा आहे आणि आहे असाच लाटायचा आहे। त्यामुळे आपले जे लेयर्स आहेत ते बाहेरच्या साईडनं व्यवस्थित असे दिसतात। त्यामुळे या पद्धतीने आपल्याला हे चौकोनी आकारामध्येच लाटायचे, गोल लाटायची गरज नाही। तर बघा इथे या पद्धतीने व्यवस्थित असं हे लाटून आता तयार झालेलं आहे। जास्त जाड पण ठेवले नाही किंवा जास्त पातळ ठेवलेलं नाही। आत्ता आपण सारण भरून घेऊया। तर इथं मी 1 चमचाभर सारण भरून घेते आणि त्याच्यानंतर आपल्याला चारी पण साईडनं आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे। पाणी लावल्यामुळे आपली करंजी ही तेलामध्ये टाकल्यानंतर फुटत नाही। जर तुम्ही पाणी नाही लावलं तर ती तेलामध्ये टाकल्यानंतर फुटते आणि सारण सर्व बाहेर येतं आणि आपलं
सर्व तेल खराब होतं. त्यामुळे या पद्धतीने पाणी लावूनच आपल्याला करंजी या पद्धतीने दाबून घ्यायची आहे. आणि बाहेर थोडीशी साईड पण आहे तशीच ठेवलेली आहे, जास्त दाबून घेतलेला नाही. जो आपण पाण्याला लावलेला भाग आहे तोच आपल्याला चांगला व्यवस्थित असा दाबून घ्यायचा आहे या पद्धतीने. जर तुम्ही व्यवस्थित नाही दाबला तर तो तेलामध्ये टाकल्यानंतर फुटतोच. तर बघा या पद्धतीने आपण सर्व करंज्या या तयार करून घेतलेल्या आहेत. आता आपण तळून घेऊया. तर इथं गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे, लो मीडियम ठेवलेली आहे. आणि आता आपण करंज्या टाकून घेऊया. करंजी टाकताना पण आपल्याला एकदा व्यवस्थित अशी दाबून घेऊनच टाकायची आहे, कारण ह्याच्यामध्ये खूप सारे लेयर्स आहेत. त्यामुळे ते एखाद्या वेळेस फुटण्याची शक्यता असते आणि त्यामुळे खूप सारं आपलं सारण बाहेर येतं. तर बघा 1-2 मिनटं झाल्यानंतर इथं मी करंजी ही पलटून घेतलेली आहे. तुम्ही लेयर्स पाहू शकता, अगदी मस्त असे हे लेयर्स आलेले आहेत. आता आपल्याला मंद गॅसवरतीच करंजी ही तळून घ्यायची आहे, कारण तुम्ही हाय फ्लेमवर जर करंजी तळली तर वरून फक्त ती कलर येईल आणि आतून तशीच कच्ची राहील. त्यामुळे आपल्याला मंद गॅसवरती अगदी या पद्धतीचा कलर येईपर्यंत तळून घ्यायची आहे. तर जास्त पांढरी असताना पण काढायची नाही, तर असं या पद्धतीने आपल्याला कलर येऊन द्यायचा आहे. आता आपली करंजी तळून तयार झालेली आहे, तर काढून घेऊया. तर चिमट्याच्या सहाय्याने आपल्याला या पद्धतीने तेल काढून घ्यायचं आहे. ह्याच्या लेयर्स असल्यामुळे ह्याच्यामध्ये तेल जाऊन बसतं, तर सर्व तेल आपल्याला निथळून घ्यायचं आहे. आता आपण बाकीच्या पण करंज्या याच पद्धतीने तयार करून घेऊया. तर तुम्ही पाहू शकता इथं आपल्या सर्व करंज्या तयार करून झालेल्या आहेत आणि त्याचबरोबर करंजीचा कलर अगदी अप्रतिम असा आलेला आहे. दिसायला खूप सुंदर दिसत आहेत. त्याचबरोबर खायला पण खूप टेस्टी लागतात. लेयर्स तुम्ही पाहू शकता, अगदी मस्त असे हे लेयर्स आलेले आहेत. तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की एकदा घरी करून पहा. आणि जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेल आयकॉनला प्रेस करा. थँक्स फॉर वॉचिंग.